गोकुळ सोबत गोकुल। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचा एक ऐतिहासिक वारसा काल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर जळून खाक झालेला आहे। पाहताना अत्यंत वाईट वाटत होतं। तातडीनं आग विझवण्याचा सर्व प्रयत्न केला, पण हेरिटेज वास्तू आत लाकडाचं मोठं काम यामुळं ही वास्तू काल जळून खाक झाली। खऱ्या अर्थानं कालच 10 कोटीची मदत मी जाहीर केली, पण आज सकाळपासूनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतोय। आत्ता देखील या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, आयुक्त देखील महोदया त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी बोलल्या। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 7 दिवसात त्याचे एस्टिमेट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तातडीनं केशवराव भोसले नाट्यगृह याची पुनर्बांधणी करू असा मला आणि आयुक्तांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे। या अशा पद्धतीनं जी घटना घडली आहे ती अत्यंत वाईट आहेच, पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की अशा काही घटना घडल्या तर ते स्वतः जातीनं त्यात लक्ष देतात आणि ही जी काही पुनर्बांधणी असेल ती निश्चितपणे पूर्ण करून देतील। मी या करवीर नगरीतील सर्व कलाकार, महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं, करवीर नगरीतील प्रेक्षकांच्या वतीनं, कारण या नाट्यगृहाचा संबंध प्रत्येक कलाकाराशी, मराठी कलाकाराशी आलेला आहे, हिंदी कलाकारांशी देखील आलेला आहे। अनेक नाटकं या ठिकाणी गाजलेली आहेत। या सर्वांच्या वतीनं मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो की त्यांनी या पुनर्बांधणीचा आम्हाला शब्द दिलेला आहे। संभाजीराजेंनी राज्याचं सांस्कृतिक कार्य खातं आहे, राज्याचं सांस्कृतिक कार्य खातं हे अशा पद्धतीचे थिएटर्स असतील, कलाकार यांच्यासाठी सक्षम आहे।